नमस्कार. जय श्रीराम. साहित्य यूट्यूब चॅनलवर मी सुजाता गंगातीरकर पुन्हा एकदा नव्याने आपलं स्वागत करते. कधी सामाजिक लेख, कधी भौगोलिक लेख, कधी आध्यात्मिक छोटे छोटे पोस्ट, कधी एखादी छोटीशी कथा, असं काहीतरी चटपटीत तुमच्यासाठी घेऊन येण्याचा प्रयत्न करते. आणि कामं करता करता, प्रवास करता करता, किंवा कोणी खूपच बेडवर असणारे जे व्यक्ती असतील, पेशंट्स असतील, अशा लोकांना पडल्या छोटे छोटे लेख, गोष्टी ऐकता याव्यात आणि त्यांचं मनोरंजन व्हावं या उद्देशाने यूट्यूबवर साहित्य नावाचं हे चॅनल सुरू केलेलं आहे. आणि अर्थातच तुमची कौतुकाची थाप, एखादी कमेंट, लाईक मला मिळावं. आणि जर का ते आवडलं तर इतरांनाही तुम्ही शेअर करावं या अपेक्षेत मात्र मी नक्कीच असते. श्रीराम. आज अशीच एक छोटीशी पोस्ट, म्हटलं तर सामाजिक किंवा आपल्या देशासाठीच. नेताजींच्या कन्येचा सन्मान. अनिता बोस फाफ ही नेताजी सुभाषचंद्र बोस यांची एकुलती एक कन्या. अवघी 4 आठवड्यांची असताना नेताजींनी तिला, म्हणजेच आपल्या छोट्याशा बाळाला आणि आपली पत्नी एमिली हिला युरोपमध्ये सोडून दक्षिण आशियाच्या दिशेने कूच केलं. जपानच्या साहाय्यानं ब्रिटिशांचा पराभव करून भारत स्वतंत्र करण्यासाठी ते घराबाहेर पडले. पुढे 2 ते 2.5 वर्षांच्या धामधुमीनंतर नेताजींचा दुर्दैवी आणि गूढ मृत्यू झाला. त्यामुळे आपल्या मुलीला ते पुन्हा भेटू अथवा पाहू शकले नाहीत. अनिता, अर्थातच तिच्या आईनं एमिलीने वाढवलं. मुलीचा आणि स्वतःच्या आईवडिलांचा सांभाळ करण्यासाठी नेताजींची पत्नी एमिली ट्रंकॉल ऑफिसमध्ये विविध शिफ्टमध्ये काम करत होते. खरं तर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर ब्रिटिशांच्या अटी झुगारून तत्कालीन सरकारनं नेताजींच्या पत्नीला सन्मानानं भारतात बोलवायला हवं होतं आणि तिच्या चरितार्थाची व्यवस्था करायला हवी होती. पण तसं घडलं नाही. त्यामुळे अनिताचा भारताशी काही संबंध येऊ शकला नाही. नेताजींचं मोठेपण मात्र एमिलीने अनिताच्या मनावर चांगलंच ठसवलं होतं. आणि एक फार महत्त्वाची गोष्ट सांगितली. तुझे वडील महापुरुष होते, पण त्यामुळे तू महान होत नाहीस. तुला तुझा मोठेपणा, महानपणा स्वतः सिद्ध करावा लागेल. अनिता उत्तम शिक्षण घेऊन मोठी झाली आणि तिने एक अर्थतज्ज्ञ म्हणून नावलौकिक कमावला. नेताजींच्या मृत्यूचं गूढ उकळण्यासाठी तिनं अनेक अयशस्वी प्रयत्न केले. नेताजींच्या अस्थी भारत सरकारनं जपानमधून भारतात आणाव्यात व DNA टेस्ट करावी ही तिची मागणी सुद्धा मान्य करण्यात आली नाही. ती सध्या ऑस्ट्रिया देशाची नागरिक आहे. तिचे पती अर्थातच ख्रिश्चन आहेत. त्यांचं आडनाव फाफ. परंतु तिनं भारताशी असलेली आपली नाळ तोडलेली नाही. तिच्या 3 मुलांची नावं पीटर अरुण, थॉमस कृष्णा आणि माया कॅरिना अशी ख्रिश्चन हिंदू सरमिसळ असलेली आहेत. अनिताजींचं वय आता 80 आहे. दिनांक 23 जानेवारी रोजी भारत सरकारनं एक अतिशय चांगली गोष्ट केली. नेताजींच्या 125व्या जयंतीनिमित्त भारताच्या जर्मनीमधल्या दूतावासानं एक खास भोजन समारंभ आयोजित केला होता आणि सन्माननीय अतिथी म्हणून अनिताजींना बोलावलं. भारतानं बोस कुटुंबाची जी उपेक्षा केली त्या पार्श्वभूमीवर हा सन्मान अगदीच किरकोळ आहे. पण सरकारी यंत्रणेनं नेताजींच्या 125व्या जयंतीवेळी किमान त्यांच्या कन्येचं स्मरण केलं हेही नसे थोडके. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या समारंभाच्या वेळी अनिताजींनी गेस्ट बुकमध्ये 2 ओळींचा अभिप्राय नोंदवला आणि सर्वात शेवटी 2 समर्पक शब्द लिहिले, जय हिंद. हे शब्द केवळ अनिता बोस यांचे नाहीत, तर त्यांच्या धमन्यातून वाहणाऱ्या सुभाषबाबूंच्या रक्ताचा तो सहज हुंकार आहे. जय हिंद. लेखक धनंजय कुरणे. पोस्ट आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या मित्रपरिवाराला किंवा नातेवाईकांना नक्कीच शेअर करा. धन्यवाद.